सांगायचे असतात. आता मला वाटलं होतं तो ऐकन, का मी काय ऐकलं नाही. मी त्याला किती धमकी दिली तर तो ऐकत नाही. हे बघ तुला पण मी सांगते, तू ना जास्त भांड त्यांच्यासोबत, म्हणजे परत त्याला ना कळलं पाहिजे कसं वागायचं पुरे. त्याला तर मी आता बरोबर सांगतेच, पण असले पोरांना सांगून ऐकणारतले नसतात, त्याच्यामुळे ना त्यांना जशाच तसा धडा शिकवायला लागतो. चल तू चल आणि भांडत त्यासोबत आता मग मी दिन कॉलेज सोडून. काय चाललंय मग? काय नाही का हो, काय काम काढलं आज? काम असंच काढलं. जरा कुठे गेलं तुमचं कार्ट? काय झालं काय पण असं? काय झालं म्हणजे त्याला पुढे बोलवा, सांगते काय झालं काय नाही झालं ते. तुम्हाला सांगून काय उपयोग आहे आमचा? अहो पण काय चुकलं का त्याच्याकडनं? अहो चुकलं काय नाही ते त्याला बोलवा आधी, कुठे आहे ते सांगा. काय गोंधळ चाललाय सांगा. अहो मला काय माहिती, तुम्ही आले आले असं काय बोलताय मला? अहो असं काय बोलताय म्हणजे? आमच्या पुरी रस्त्यावर पडलेल्या आहेत का? हा अहो ताई ताई काय झालं सांगा ना, काय झालं? काय झालं म्हणजे तुमचा भाऊ हिला रस्त्यामध्ये अडवतोय काय, तिला चिठ्ठ्या पाठवतो काय, घाण घाण मेसेज करतोय काय? हा आम्ही पुरी अशा सोडून दिलेल्या आहेत का कुठं? अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? अहो काहीतरी बोलायला काय आम्हाला वेळ लागलं का? उगाच आले मी इथपर्यंत. नाही तसं नाही करणार आमचं दीर, तसं नाही करणार. काय झालं बाळा? तसं नाही करणार. तू त्याला विचार ना कसं करी तू. काय झालं? तुम्ही एकमेकाशी बोलत होता का अगोदर? मी कशाला मला बोलू, बघत आहे कशी बोलत आहे ते ती कशा ती बोलत असते तर तिने आता घरापर्यंत आणलंच नसतं. पुरगी ढसा ढसा रडत घरापर्यंत आली म्हणजे आमच्या पुरी आम्ही पाठवायचं नाही का कॉलेजला? तुमच्यामुळे सगळं त्यांचं बंद करायचं का आम्ही? नाही तसं नका काय करू, गैरसमज झाला असेल. मी बोलते त्याच्याशी, विचारते. अहो बोलायचं विचारायचं नाही त्याला, मला समोरासमोर काय असेल ते बोलायचंय. मी तशी जाणारच नाही आज इथून. अहो पण पोरांचे विषय एवढं काय वाढवायची गरज आहे? पोरांचे विषय लय लांब लांब पर्यंत जात असतात, त्याच्यामुळे ना जिथल्या तिथं विषय मिटवायचा आहे. त्यांचं बरोबर आहे ना, त्यांची मुलगी आहे. आपल्या मुलाला विचारलं पाहिजे आपण, त्यांचं काय चुकतंय. बोलवा तो कुठे आहे ते, त्याला आपण विचारू समोरासमोर. थांबा विचारतो. बघा कुठे गेला, फोन लागतोय का बघा, फोन लावा. कुठं गेलाय? आम्हाला येडच लागलंय, आम्हाला एवढं धावपळ करत यायला. तुमच्या पोराला काय असंच करायला पाठवतं काय कॉलेजमध्ये? हे बघा तुम्ही आहे ना, त्याला आल्याशिवाय आम्हाला पण काय माहिती नाही खरी परिस्थिती काय. आणि अहो, लावा ना फोन. हे बघा आला, विचारा त्याला, तोंडावर विचारा ना. काय भाऊजी, काय कार्यकर्ते करून ठेवलंय? ही मुलगी घरी आली, काय केलंय? काय नाही केलं, काय केलंय तेव्हा? नाही काय केलं? सांग तू, काय सांग ना केलंय? काय केलंय. काय केलं हे बघा. तुम्ही तुमच्या ना भावाला नीट समजून सांगा. रोज रस्त्यावर मला आडीत राहतोय, चिठ्ठ्या पाठवतो काय, मेसेज पाठवतो काय, कायचे काही बोलतो. मग तो माले प्रेम आहे आमचं का प्रेम चालले तर इथं घरी दाखव ना. आम्हाला काय दाखवतोय तू? आपण एवढं काय झालं आज इतक्या दिवस तुला आय, गोड आय, लागलं आय, होईल आय. काय गोड लागलं इतका दिवस? ती तुला बोलत होती काय? हा काय बोलत होती? विचार नीट विचारा बरं मग. काय विचार? पण गरजच नाही ना आमच्या पुरीला मेसेज करायची. तुझी घाण घाण सगळे मी स्वतः मेसेज वाचलेले आहेत. तुमच्या पोरीचं नसेल दिसलं तुम्हाला? काय तिने केलेलेच नाहीत मेसेज. तीच असतं आपलं, ती बाबून लोकांचं कार्टच असतं. आम्हाला येड नाही लागलं तसं करायला. एवढं जर असतं ना पोरगी आम्हाला घरापर्यंत सांगत नसते आलेली. इथून पुढे तुम्हाला सांगते, जर पोरांनी खोड काढली तर आम्हाला ना चौकी गाठायला टाइम नाही लागणार. कळलं का? तू लक्षात ठेव. नका ताई, तसं नका करू, तसं नका. नाही पण भाऊजी काय केलं सांगा ना. अहो वहिनी ती पण बोलत होती, असा काय विषय मी नव्हता. काय नव्हते बोलत. जर तुमच्या घरची जर पोरगी असेल तिला दुसरं पोरग छेडत असेल तुम्ही असंच म्हणले असे का? नाही आम्ही विचारतो ते म्हणतोय ना. नाही पण- उद्यापासून हिच्याकडे बघायचं नाही. बघितलं ना तुला पाठवून टाकेल गावाला. मग असली भांडणं बिन्न आणायची नाही तिथं घरी. सांगायला समजून. अहो माणसं कशाला सांगितलं ना. दादा पण टाळी एका परीक्षा हाताने झाली ना. वाजवते का? अरे पण टाळी वाजायला चूक आमच्याकडून नाही. तो असा का करतो? आ अरे पण साधी गोष्ट, तुला कॉलेजला पाठवतोय ना मी, कोण टाळ्या वाजवतोय कोण काय करतोय, तुला काय करायचंय? आपला शिकून घरी ये ना ग. नाही ती बरं तुझ्याकडेच आली, दुसऱ्या कोणत्या कॉलेजच्या पोराकडे नाही म्हणली चल मला त्याच्याकडे म्हणून. हा तो माझी खोड करतोय. तुझंच बरं नाव घेतलं म्हणून मी काहीच नाही केलं. अरे गाड्या पाहिजे फिरवायला, पेट्रोलला पैसे, याच्यासाठी घेऊन जातो का तू? आणि तुझी बहीण असती याच्या जागी मग स्वतःच्या बहिणी बघायला शिका जरा दुसऱ्या पोरींमध्ये. का पोरगी म्हणजे नुसतं बाईच दिसते का तुम्हाला? अरे तुझ्या भावाला विचारणारी 4 लोक आहेत इथं. त्या असले कुठाले त्यांच्या कानावर गेल्यावर काही इज्जत राहीन आमची. नाही आता हा नीट शिकला ना तर ह्याला इथं ठेवायचं नाही तर गावाला पाठवून द्यायचं. ताई काय चुकलं असेल तर माफ करा, आम्ही सांगतो समजून. इथून पुढे अशी नाही गलती होणार, तुम्ही नका काळजी करू. परत तू आणि फक्त बाळा, तू बघ. काय बोलला ना मला सांगा. काय बोलायलाच नाही पाहिजे, ती वेळच नाही आली पाहिजे. नाही तर आहे ना आता तरी तुमच्या घरापर्यंत आलोय, परत आहे ना घरापर्यंत पण नाही येऊ द्यायचो. चल ग. झालं का तुझं समाधान? अरे नाही बोलून गेली ना ती बाई मला. कवर तुझ्या चुका पदरात घालायच्या मी. शेजारची माणसं बघायला लागली ह्या कार्ट्याला टाका घालून गावाला. परत नाही होणार दादा.
परत नाही, तुला शिकायचंय तर नीट शिक, नाही तर उद्यापासून आहे ना रानात चल माझ्याबरोबर कामाला, नाही तर MIDC तिकडे झक मार तुझी. तर पळात मध्ये दिसला नाही पाहिजे बरं बोल.